अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही.के. सिंगला काल सीआयडी ऑफिसमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली असा आरोप रोहित पवारांनी केलाय। यावेळेला AK-47 सह त्यांच्या सुरक्षा गार्डला परवानगी दिली गेली असंही रोहित पवार म्हणाले। आणि त्यानंतर आज रोहित पवारांनी पुण्यामध्ये सीआयडी ऑफिसला भेट दिली। आजही दादांच्या अपघातासंदर्भात सीआयडीने गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आणि AIBच्या अंतिम रिपोर्टनंतर गुन्हा नोंदवू असं सीआयडीने सांगितल्याची माहिती रोहित पवारांनी दिली आहे। आमची अपेक्षा होती की आता सीआयडीने सांगितलं AIBचा जो प्रिलिमिनरी रिपोर्ट येईल त्यानंतर आम्ही FIR घेऊ, पण आज आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलंय प्रिलिमिनरी रिपोर्ट नाही तर फायनल रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा आम्ही FIR करू। 2023 ला याच VSR कंपनीचा जेव्हा अपघात झाला होता त्याचा अजूनपर्यंत गेल्या 3 वर्षांमध्ये फायनल रिपोर्ट आलेला नाही। म्हणजे कुठे ना कुठेतरी FIR करण्याच्या बाबतीत टाळाटाळ तिथं होते। आमच्या गाडीला परवानगी नव्हती, आता कुठेतरी आत वाद झाल्यानंतर आमची एक गाडी आत पाठवली, पण तिथं व्ही.के. सिंगला परवानगी दिली गेली, AK-47 ला परवानगी तिथं दिली, त्याच्या गार्डला परवानगी दिली आणि मग नंतर तुम्ही बघितलं असेल येताना व्ही.के. सिंग दिसला पण जाताना मात्र व्ही.के. सिंग कुठे दिसला नाही। का त्याला त्याचा चेहरा लपवायचा होता, का त्याला कुठली तरी भूमिका लपवायची होती, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण